माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी मुंबईमध्ये दरवर्षीप्रमाणे माथाडी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र या मेळाव्याला एकाही पक्षाच्या मोठ्या नेत्यांना बोलावण्यात आलेलं नव्हतं। नेते पक्ष बदलत असल्यामुळे माथाडी कामगारांची मोठी गोची झाल्याचं बोललं जात आहे। नवी मुंबईत दरवर्षी माथाडी कामगारांचा मोठा मेळावा आयोजित केला जातो। मात्र यंदा विचित्र परिस्थिती निर्माण झाली। दरवर्षी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि कामगार मंत्री यांना आवर्जून बोलवलं जातं। मात्र आता माथाडी नेते नरेंद्र पाटील वारंवार पक्ष बदलत आहेत आणि माथाडी संघटनेत राष्ट्रवादीचे नेते आहेत। परिणामी माथाडी नेत्यांची गोची झाली आहे। मात्र आचारसंहितेमुळे नेते आले नसल्याचं कारण दिलं जातंय। या कार्यक्रमाला बहुतांश वेळेला राज्याचे असणारे राज्यकर्ते मंत्री उपस्थित राहतात, परंतु आचारसंहिता असली की मग त्या ठिकाणी आम्ही कुणालाही या ठिकाणी बोलवत नाही आणि माथाडी कामगार आणि आमच्या माथाडीच्या सर्व परिवारातली मंडळी हितचिंतक या वेळेला उपस्थित राहतात। सरकार कोणाचं जरी असलं तरी प्रश्न सोडवण्याची ताकद संघटनेत असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली। नेते कोणत्याही पक्षात असले तरी संघटनेत फूट पडू देणार नाही असंही यावेळी नेत्यांनी स्पष्ट केलं। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। यानंतर जाणार आहोत उस्मानाबादमध्ये। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पारंपरिक लढत रंगणार आहे। शिवसेनेनं ओमराजे निंबाळकरांना तर राष्ट्रवादीनं राणा जगजितसिंह पाटील यांना मैदानात उतरवलंय। पवनराजेंच्या खून झाल्यानंतर ही दोन्ही घराणी परस्परांची हाडवैरी बनली आहेत। बघूया एक रिपोर्ट। उस्मानाबाद मधील पवनराजे आणि पद्मसिंह पाटील हे दोन्ही भाऊ खरं तर एकाच कुटुंबातले। पद्मसिंह पाटलांनी मंत्रिपद सांभाळायचं आणि पवनराजेंनी जिल्हा सांभाळायचा अशी कधी काळची राजकीय वाटणी झालेली। पण या दोन भावांमध्येच बिनसलं आणि दोघांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या। अशातच पवनराजेंचा खून झाला आणि या दोन घराण्यात कायमचं वितुष्ट आलं। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत ही दोन्ही घराणी आमने सामने येतातच। आताही नेमकं तेच झालंय। यावेळी शिवसेनेनं रवी गायकवाडांचं तिकीट कापून ओमराजेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। झुंडशाहीचं आणि गुंडशाहीचं राजकारण या जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे आशीर्वाद त्या ठिकाणी माझ्या पाठीशी दिलेत ते पूर्णपणे सार्थ करून, त्याचबरोबर आमचा मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय नरेंद्रजी मोदी, अमितजी शाह आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे ह्या जिल्ह्याची मागास जिल्हा म्हणून जी ओळख आहे ते पुसण्याचं काम प्रामाणिकपणे माझ्या परिणामी करत राहील। शिवसेनेनं ओमराजेंना उमेदवारी जाहीर करताच पवारांनीही त्यांचे कट्टर विरोधक राणा जगजितसिंह पाटील यांनाच मैदानात उतरवलंय। यावेळीही आपण विरोधकांना धूळ चारणार असं ते म्हणतायत। भाजप शिवसेनेने न्याय दिलेला नाहीये आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी हे आपल्याला या सर्व बाबतीत न्याय देतात। आपला पूर्व अनुभव आहे आणि याच पद्धतीने पुढेही देतील। त्यामुळे खंबीर साथ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आपण करावी अशी आग्रहाची भूमिका घेऊन जनतेमध्ये आम्ही जाणार आहोत। पवनराजेंच्या खुनानंतर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत ओमराजेंनी 2009च्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंहांचा पराभव केला होता। त्याचं उत्तर राणा जगजितसिंहांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत काढलं होतं। विधानसभेतली हीच पारंपरिक लढत आता लोकसभेच्या मैदानात रंगणार आहे। पाहुयात यावेळी सेनेचा वाघ जिंकतोय की राष्ट्रवादीचा सिंह बाजी मारतोय। ब्युरो रिपोर्टसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद।